आणि एका मुलासोबत किंवा एका मुलीसोबत ती स्वतः ते दोघांपैकी कोणीतरी एक म्हणजे घरातला एक सदस्य जर का पोलीस होतोय ना तर त्याच्यासोबत अख्खा परिवार एक पिढी ती मात्र सुधारते. त्यामुळे ती स्वप्न असतात. खाकी अंगावर घेणं इतकं सोपं नाही आहे. तितकी मोठी जबाबदारी सुद्धा आहे. राष्ट्राची सेवा करायची आहे. त्यामुळे खूप सारी स्वप्न आहेत. यावर्षी देखील खूप मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वजण प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत, कॉम्पिटिशन वाढलाय. परंतु नाही, जो बेस्ट असेल, जो बेस्ट देईल तो मात्र यावर्षी नक्कीच पोलीस होणार आहे. त्यामुळे आमच्या STPL परिवाराच्या वतीने ऑफिशियल टीमच्या वतीने पोलीस भरती करणाऱ्या सर्व पोरापोरींना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचकडे वळूयात. पहिलं षटक संपलंय. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी कालचा दिवस बॉलिंग करत असताना गाजवला अर्थातच सिन्नरचा एक हरहुन्नरी कलाकार महेश डावरे ते आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. यावेळेला फ्लाईट हिट बॉल. काल आपण पाहिलं दिवसभरात सुरुवातीचे हे 2 बॉल टाकलेत ना कुठल्याच बॅटरने खेळले नाहीत. परंतु इथे शुभम माळी पहिलाच बॉल फ्लाइटेड आणि त्याला ओव्हर द मिड ऑफ खेळलाय. फेकून दिलाय बॉल सीमा पार. येतोय 4. याही वेळेला बैठक मारण्याचा प्रयत्न केलाय. प्रॉपर कनेक्टेड नाहीये परंतु शुभम माळीचा फटका जो प्लॅन केला होता ना तो प्लॅन अगदी परफेक्ट होता. कारण फुलर लेंथवरचा बॉल इनफिल्डला क्लिअर करायचा आहे, स्वीप करायचा आहे. बिसाइड द स्क्वेअर लेग अंपायर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तिथे फिल्डर आहेत. त्यामुळे फाईनचं क्षेत्र खाली आहे, मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे. शुभम माळीचा प्रयत्न नक्कीच चांगला होता. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होतं. बघूयात पुढचा बॉल. याही वेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेत. फिल्डरला गोंगामध्ये चेंडू निघालाय मैदानावर. टान 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 उड्या मारत सीमा पार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चुका होत आहे कारण या चुका मित्रांनो ज्यावेळी तुम्ही रन चेस करतात ना त्यावेळेस फार महागात पडतात. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा एक रन फार महत्वाचा आहे. एका रनाने कित्येक मॅचेस पराभूत होताना आपण पाहिलेत. आउट टायटल गेलेत एका रनाने. 15 धावा धावफलकावरती लागलेत. वेगवान बॉल आणि यावेळेला काय घडलंय. विकेट कीपर पाहू शकतो आपण कसे उभे राहिलेत. विकेट कीपर यांनी जे फ्रंट फूट आहे ना ते स्टंप जवळ ठेवलं आणि बॅक फूट क्रॉस केलं. म्हणजे ते क्रॉस झाले. क्रॉस असे झाले की त्यांचं मुख गेलं कव्हरच्या क्षेत्राला. त्यामुळे त्या बॉलला जायला सोपं झालं. युज्युअली जर का आपण पाहिलं तर विकेट कीपर यांचे पाय डोकं हे सगळं बॉल येणाऱ्या दिशेत असतं. त्यामुळे त्यांची शरीराची दिशाच मात्र बदलली आणि त्यामुळे बॉल तिथून मात्र सुसाट वेगाने निघाला. धावा यायला लागलेत ह्या षटकात. हे षटक महागडं पाहायला मिळतंय. 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 4 बॉल झालेले आहेत. हा येतोय 5वा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या वेळेला मात्र सुरेख टप्प्यावर टाकलाय बॉल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ओहो पिक केलाय बॉल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात खेळलाय. फिल्डर आहे तिथे ते बॉलवरती आलेत. बॉलला फेकलं जाईल परंतु इतक्या दूरवरती आणि डीप मध्ये गेलेला बॉल. फक्त एकच धाव घेतलीय. म्हणजे जिथे 2 धावा अगदी सहजगत्या झाल्या असत्या ना तिथे फक्त एकच धाव घेतली आहे. या षटकात 14 धावा आल्या. 14च्या मदतीने 2 षटकांचा अर्थातच पॉवर प्लेचा खेळ संपतोय. परंतु पॉवर प्लेचा खेळ जसा संपतोय तशा 10च्या सरासरीनं धावफलकावरती धावा 20 लागताय. 20 रन्स ऑन बोर्ड. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक निळकंठ CNG मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ.
तिसरं षटक सुरू होतोय. पॉवर प्ले संपलेला आहे. बाउंड्री रोप जवळ 5 खेळाडू आहेत. पाहूया तिसऱ्या षटकातील हा पहिला बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लाईनचा टाकलाय. फिल्डर आहे परंतु फिल्डर बॉल येण्याची वाट पाहत होते, जज करत होते. टप्पा घेतलाय आणि टॅप केलाय, बॉलला अडवलाय. संघाच्या बहुमूल्य तिथे 3 धावा तर सहज वाचवल्यात. सकाळचं सत्र, पहिलीच मॅच आणि 8 वाजता इथे रिपोर्टिंग करायची असते, त्यामुळे सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व मित्र नक्कीच सकाळी उठतात, एकमेकांना कॉल्स करतात. चल बिचल आपल्याला पाहायला मिळते, सर्वजण एकत्र येतात. त्यानंतर मग ऑफिशियल टीम ती देखील सकाळी उठायचं आहे. स्पर्धा या सर्व लोकांमुळे मोठी होताना आपण पाहतो. मुख्य पंच म्हणून भूमिका बजावताना आपण पाहतोय अतुल सर आहेत. त्यानंतर त्यांच्या साथीला ॲज अ स्क्वेअर लेग पंच स्वप्नील सर आहेत. त्यानंतर लोंढे सर देखील याला आहेत सोलापूरहून, ते देखील 2 दिवसापासून जॉईन झालेत. त्यामुळे या तिघही पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. थोड्याच वेळात जगताप सर देखील जॉईन होतील. त्यांना यावेळेला शफल झालेत, आतमध्ये घुसलेत. पुढचा बॉल त्याला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन नाही, एलिव्हेशनचा शोध चालू आहे लायन्सच्या बॅटरचा, कारण एकही विकेट गेलेली नाहीये. आणि शुभम माळी याच्याबद्दल जर का आपण बोलायचं झालं तर शुभम माळीने या स्पर्धेत एक अर्धशतक देखील ठोकलंय. त्यामुळे शुभम माळी त्या मोठ्या फटक्यांचा शोध घेतोय. अनिल दिघे ते आहेत आता बॅटिंग स्ट्राईक वरती. पाहूयात अनिल दिघे यांच्यासाठी येतोय अक्षयचा हा पुढचा बॉल. अक्षय पालवे, लाजवाब बॉल, रनआउटची संधी आहे. आणि पाहूयात बॉल नेमका कुठून कसा लावलाय. बॉल हातात आला तर खरा, परंतु लावण्याची वेळ ती चुकली का, लावण्याची वेळ अचूक आहे की काय आहे ते आता पाहावं लागेल. टीव्ही स्क्रीन कडे गेली आहे मदत. tenniscricket.in ची ऑफिशियल टीम, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. ॲज अ स्क्रीन ऑपरेटर प्रशांत पवार दादा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कॅमेरामॅन जे 4 कॅमेरामॅन आहेत, अजित आचरेकर, जय भालशंकर, त्यानंतर सुशांत इरमाळी आणि संदेश दादा. त्यामुळे या 4ही कॅमेरामॅन्सचं देखील कौतुक असेल. सकाळच्या सत्रात उठायचं आहे, रूममध्ये 6 वाजता उठायचं आणि त्याच्यानंतर सगळं आवरायला घ्यायचं आणि सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे STPL ही स्पर्धा मोठी करायची आहे, तर या सर्व लोकांचं देखील कौतुक असेल. खास करून ड्रिंकची ट्रॉली असेल किंवा या सर्व गोष्टी आवरण्यासाठी ग्राउंडचा सर्व बेसिक गोष्टींची जी काळजी असते ना, ती आमचे राजू सावंत दादा आहेत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ ग्रीन सिग्नल, नॉट आउट. ऑफिशियल स्कोरर आमच्यासोबत जोडले जातात. फजल शेख, त्यांचं देखील काम उल्लेखनीय आहे. डीजे ऑपरेटर, ज्यांचा स्वतःचा डीजे साऊंड सिस्टम आपण पाहतो, डीजे मयूर सिन्नर या नावानं त्यांची डीजेची चलती आहे. मयूर साळेकर. आणि हे मंडप, हे डेकोरेशन ज्यांनी उभं केलंय संजय कोतवाल साहेब, शिवरत्न मंडप अँड डेकोरेटर्स, ही सर्व ग्राउंडवरती कार्यरत असणारी मंडळी. यावेळेला उलटी बॅट करण्याचा प्रयत्न केला शुभम आणि शुभम थोडंसं स्ट्रगल करतोय या डावात. या मॅच मध्ये खास करून शुभम स्ट्रगल करतोय, कारण शुभमचा स्ट्राईक रेट हा फक्त 100चा आहे. 6 बॉल 6 रनवर खेळतोय आणि शुभम या खेळासाठी ओळखला जात नाही. त्यामुळे त्याचं रक्त सळसळतंय, कारण त्याच्या बॅटमधनं मोठ्या फटक्या आणि मोठ्या फटक्यांची भूक त्यालाही आहे, त्याचा खेळ पाहणाऱ्यांनाही आहे. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील अक्षय पालवे याचा. यावेळेला फटका फसलाय. स्ट्रगल सुरू होतं, संकट सुरू होतं. प्रत्येक वेळा संकटाचे दरवाजे ठोठावले जात होते. त्याचमुळे शुभम माळी हा त्या संघर्षाला मुक्तोय, त्या संघर्षाला सोडतोय आणि त्याला मात्र त्याची वाट पकडावी लागते. फर्स्ट विकेट डाऊन. शुभम, वे बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू यू डी जय. मानसिक ताणतणाव महत्वाचा. आणि मानसिक टेन्शन जर का आपण घेतलं ना मैदानावरती उतरल्यानंतर, मैदान कुठलंही असो, क्रिकेटचं असो, कुठलंही मैदान असो, मैदानावर उतरल्यानंतर तुम्ही स्वतःला काय फील करतायत हे महत्वाचं आहे. इथे शुभमने फील केलं, स्वतःवरती प्रेशर घेतलं, त्याला फक्त मोठाच फटका खेळायचा आहे ही त्याची भूक त्यानं तयार केली ना, त्यामुळे त्याला ही विकेट गमवावी लागली. नाही तसं
स्ट्राईक रोटेशन करत राहिले असतात, कारण नॉन स्ट्राईक एंडला अनिल त्यांच्या बॅटमधनं चांगले फटके येत आहेत, ते मोठ्या धावा करतायत, तर मग साथीदाराला संधी देऊयात, आपल्या पार्टनरला संधी देऊयात आणि आपण आपली पार्टनरशिप बिल्डअप करूयात, मोठं होऊयात. ही मानसिकता खेळपट्टीवरती असणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक ते आपण पाहिलं फार कमी धावेंचं होतं, दुसऱ्या षटकात खूप जास्तीच्या धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकात अक्षय पालवेनं कमबॅक करून दिलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक सुरू होतंय. चौथं षटक घेऊन येत आहे स्वप्नील भोर यांनी देखील काल कमाल केली आहे. पाहूयात स्वप्नील भोर यांचा पहिला बॉल. लाजवाब बॉल आहे, काय कमालीच्या टप्प्यावरती बॉल टाकलाय, अगदी परफेक्ट टिपिकल टेस्ट बॉल, क्रिकेटचा बॉल याला आपण म्हणू शकतो. अगदी फलंदाजाच्या पुढे पडणं आणि पुढून तो बॉल आपल्या समोरून जाणं, इतक्या वेगानं जाणं, स्किट होणं, त्याच्यावरती उसळी नाही, बाउन्स नाही, समसमांतर बॉल वाहतोय, जो अपेक्षित होता, ज्या टप्प्यावरती बॉल टाकायचा होता. स्वप्नील भोर पहिल्या बॉलवर सक्सेस झालेत. दुसरा बॉल खोलवर टाकलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय, फिल्डर येत आहेत बॉलवरती, ते बॉलला अडवताय, वेचताय, थांबताय, परंतु थोडंसं फंबल झालं, त्याचं काही मोठं नुकसान झालेलं नाहीये. सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक फ्लाय करताय, हलकसं आता पुढे जातोय 24 वरती. महेश डावरे ते मात्र सातत्याने प्रयत्नशील राहतात. अटकावडे वॉरियर्स या संघासाठी प्रत्येक गोष्टीवरती काम करताय महेश डावरे, त्यामुळे त्यांच्या लिडरशिपचं देखील कौतुक करावं लागेल. खोलवर टाकलाय बॉल, टॅप अँड रनची भूमिका आहे. हलक्या हाताने टॅप केलाय, टॅप करो और रन चुराव, ही भूमिका आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक हलकसं पुढे जाईल 25 वरती. 3.3 षटकाचा खेळ. यावेळेला बिग हिट केलाय, चेंडू चाललाय दूर सीमा पार, बिग हिट, षटकार 6. स्लॉट मध्ये आला, मग काय, बॅटर कुठलाही असो तो त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याशिवाय राहत नाही. आतापर्यंतचे 3 बॉल खूप चांगल्या टप्प्यावर टाकत होते, परंतु त्यानंतरचा चौथा बॉल अगदी पुढ्यात पडला, म्हणजे ओव्हरपिच बॉल, त्याला बॅटीतला बॉल म्हणतात. तो बॅटीतला बॉल मिळाला, मग तिथे गई केली नाहीये, बॅटरने फेकून दिलाय. पाहूया षटकारानंतरचा पुढचा बॉल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, लॉंग हँडचा उपयोग केलाय, लॉंग ऑन मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलाय, तिथे फिल्डर आहेत, ते बॉलला उचलताय, सिंगल येणार आहे. 5व्या बॉलवर आली आहे सिंगल. या षटकात 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च झाल्या. याचं कारण आहे 3 सिंगल आले आणि 1 बिग हिट आला, म्हणजे 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वप्नील भोर शेवटचा बॉल घेऊन येत आहे चौथ्या षटकातील. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल, तो जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे हा बॉल आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. लाजवाब विकेट किपिंग देखील महेश डावरे यांची पाहायला मिळत आहे. क्विक बॉलला अडवलं जात आहे, क्विक फेकलं देखील जात आहे, त्यामुळे फलंदाजाला त्याची पाय त्या रेषेजवळ अगदी जबाबदारीने उभे करावे लागणार आहेत. याही वेळेला बिग हिट करायचा आहे. या वेळेला चेंडू निघालाय बिटवीन द गॅप. ओ हो, काय कमालीची फिल्डिंग केली आहे स्वप्नील लोणारे. डीप मध्ये लाजवाब फिल्डिंग केली आहे. ही चिकाटी, ही मेहनत आपल्या प्रत्येक गोष्टीत असणं गरजेचं आहे. 12 धावा आल्या या षटकात. 12च्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 35 ऑन बोर्ड. 35 धावा आहेत, एक गडी बाद आहे. चार षटकं संपलीत, येणारी 4 षटकं अजून बाकी आहेत. 35 धावा धावफलकावर आहेत. फिल्डिंगचा ट्रॅप आपण पाहू शकतो. डीप कव्हर्सला फिल्डर आहेत, लॉंग ऑफला फिल्डर आहे, लॉंग ऑन थोडेसे वाईडिश आहेत. त्यानंतर मिड विकेट ते देखील थोडंसं हलकंसं काऊ कॉर्नरच्या दिशेला आहे आणि डीप स्क्वेअर लेग. याही वेळेला हल्ला बॉल केलाय, उंच आहे बॉल आणि येस, उंच 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 आकाशातनं होतोय सीमा पार, येतोय बिग हिट, षटकार. अक्षय पालवे यांच्यावरती हल्ला बोल केलाय. अनिल दिघे ते मात्र आता मैदानाच्या स्ट्राईक करताय. या बॅटिंगची गरज आहे. ज्यावेळी तुमच्याजवळ संयम असतो, चिकाटी असते, तुम्ही खेळपट्टीचा अभ्यास केलेला आहे, तर योग्य वेळ आल्यानंतर त्या अभ्यासाचा योग्य उपयोग झालाच पाहिजे आणि ते आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती. यावेळेला ओहो, फटका फसलाय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करताय. सेलिब्रेशन ऑन आहे कारण फलंदाजाचा विषय इथे गॉन आहे. विकेटचा पतन. अनिल दिघे चुकलं काय, बिग हिट आल्यानंतर पुन्हा षटकार ठोकायला गेले, पुन्हा त्याच चुका होत आहे.
नक्की संयमाचा बांध तो मात्र फुटू द्यावा लागत नाही. अनिल दिघेकडनं ती चूक झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टॉपेज लागला, गोलंदाजानं कुठली चूक केली नाही, विकेट आली आहे. सेकंड विकेट डाऊन, 41 या अंकावरती लागतोय. धक्का दुसरा. आता ड्रिंकची ट्रॉली आमचे राजूभाऊ सावंत ते मात्र मैदानाच्या आत घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. परंतु मला वाटत नाही इतक्या थंडगार वाऱ्यात कोणाला पाण्याची गरज असेल. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. 4.2 षटकाचा खेळ दुसऱ्या विकेटच्या पतनानंतर नवनाथ माळी ते खेळपट्टीला जॉईन करत आहे. खांद्याचा उपयोग करताय. याही वेळेला फटका बसलाय. नवनाथ माळी ज्या पावलानं आले त्याच पावलानं आता माघारी परततील. 2 in a row, लागोपाठची दुसरी विकेट. नवनाथ माळी वे बॅक टू द डगआउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांची आमच्या तमाम तुमच्या अनमोल सौजन्याने STPL झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने. हॅट्रिक साठी कॅश प्राइज झालाय 500 रुपये. पाहूयात विकेट हॅट्रिक येते का. यावेळेला फ्लिक केलाय बॉल. फिल्डर आहे त्यांच्या मस्तकावर दस्तक. ते बघत उभे राहतील. त्यांना मात्र चेंडू हाय हॅलो टाटा बाय बाय करतोय आणि सीमा पार जातोय. विकेट हॅट्रिक घेण्याचा मानस होता त्यामुळे पायावर बॉल टाकला आणि पायावर टाकलेला बॉल नवीन आलेले बॅटर सुनील नाटे ते मात्र कुठली चूक करत नाहीयेत. सुनील नाटे त्यांच्याजवळ तितका अनुभव आहे, तितका एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. आता 45 वरती 45 ऑन बोच. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 4 बॉल झालेले आहेत. 5वा बॉल येतोय. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीचा दूर आहे त्यामुळे मुख्य पंच कळवतात हा बॉल वाईड असेल. एक वाईड धावफलकाला बळकटी देईल 46. या स्पर्धेसाठी असंख्य सौजन्य लागलेत. त्यातील अजून एक सौजन्य या स्पर्धेसाठी केबल आणि इंटरनेटची सोय सुविधा ज्यांनी करून दिली अर्थातच आदरणीय सागरभाऊ सोनवणे, त्यांना जॉन्टी दादा या नावाने देखील ओळखलं जातं. सागरभाऊ तुमचं देखील विशेष कौतुक असेल. यावेळेला बिगिट करायचं आहे परंतु फटका फसलाय. गोलंदाज येत आहे आणि त्यांच्या हातातनं बॉल देखील सुटतोय. संधी होती मोठी विकेट मिळवण्याची संधी होती. ज्या डिरेक्शन मध्ये धावायचं होतं ना त्या डिरेक्शन मध्ये धावलं गेलं नाही. कारण तिरप म्हणजेच अगदी तिरक्या पद्धतीने धावलं गेलं, सरळ पद्धतीने धावलं गेले असते ना तर मग कॅच कॅरी झाला असता. कारण बॉल खूप वेळा हवेत होता, खूप वेळ देखील होता, त्या वेळेचा सदुपयोग करता आलेला नाहीये. 47 धावा धावफलकावरती लागले आहेत. 5वा षटक सुरू आहे. 5व्या षटकातला हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. सागर बोडके ते मात्र तयार आहेत. लेटकटचा फटका
पॉईंटवरती आहेत फिल्डर, ते बॉलवरती येत आहेत. पाहिजे तितका फोर्स नव्हता या शॉटमध्ये, त्यामुळे हा बॉल अडवायला थोडासा सोपा गेला. एक षटकार एक चौकार आला. बाकीच्या काही तुरळक धावा आपण पाहिल्या, त्याच्या मदतीने 13 धावा या षटकात आल्या आणि 13च्या मदतीने 5वं षटक संपलंय. 5व्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागताय 48. गडी बाद आहेत 3. 48 ला 3. ओव्हर टू यू डीजे. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय नक्कीच कुंदेवाडी लायन्स या संघानं. 5 षटकं संपली, 6वं षटक आहे. फक्त 3 खेळाडू आता बाउंड्री रोप जवळ असतील आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सागर आलेले आहेत, ज्यांनी पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या होत्या. लाजवाब बॉल आहे, परंतु तो जास्तीचा बाहेर आहे. हलकासा काटा बदलतोय, हलकासा बाहेर देखील जातोय ना, त्यामुळे मुख्य पंच सांगतायत हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे 49 ला. 49 ऑन बोर्ड. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा मात्र सुरेख टप्प्यावर आहे. या बॉलला नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळलंय, चांगल्या पद्धतीने जज देखील केलंय. डॉट बॉल आलाय. 49 धावा धावफलकावरती. यावेळेला हो काय फटका मारलाय, दिलाय चॉकलेट आणि बसवलाय चेंडूला इनटू द रॉकेट. फेकलाय बॉल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने 50 पार धावफलकावरती धावा लागल्यात. कुंदेवाडी लायन्स या संघाचा उभा राहा असा मेसेज डगआउट मधून येतोय सागरसाठी. पाहूयात सागर किती वेळ उभा राहतो आणि कशी बॅटिंग करतो. आता मजा येणार आहे या मॅच मध्ये. 55 धावा लागल्यात धावफलकावरती. लढा दिला जातोय मैदानाच्या आत. एक तेरी तो दुजी हमारी, कधी तुझं कधी माझं, हे क्रिकेटचं सूत्र आहे. बॅटरने षटकार टोकला, परंतु गोलंदाज सागर तो देखील कच्च्या गुरुचा चला नाहीये. त्याच्याजवळ सुद्धा तितका एक्सपिरियन्स आहे, कारण पहिल्या षटकात आठवण करून देईल. फक्त 6 धावा दिल्या होत्या सागरने. पाहूयात सागरचा पुढचा बॉल. परफेक्ट यॉर्कर आहे ओव्हर द कव्हर्स. काय कमालीचा खोदून काढलाय बॉल. अगदी वेगाने चेंडू निघालाय हॉटेल अण्णाश्रीच्या बॅनरला भेटायला. क्रॅकिंग चौकार ज्याला म्हणतो ना, तो क्रॅकिंग चौकार आलाय. 4 धावा. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. यावेळेला बिगिट करायचा आहे. फटका फसलाय. विकेट कीपर महेश टावरे डाऊन टू द बॉल. मी तोच उल्लेख करत होतो. संयम संयम आणि संयम महत्वाचा आहे. याही बॅटरच्या बॅटमधनं मोठे फटके येत होते, परंतु हाही बॅटर जास्त वेळ ते थांबलेला नाहीये. याही बॅटरला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. चौथा गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. 59 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि गणेश दिघे हे नवीन बॅटर आलेले आहेत. गणेश दिघे आलेत. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनीही केला, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे मिलन नाही झालं.
त्यामुळे या बॉलवरती कुठलीही धाव नाहीये. या षटकात आलेल्या आहेत 11 धावा. 11च्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाईल. आता 59 वरती 6 षटकांचा खेळ संपला. 59 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 4. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. या खेळासाठी ओळखले जातात महेश डावरे. आता मात्र तुम्हाला मोठे फटके खेळायचे असेल तर तुम्हाला महेश डावरे काय विचार करताय ना, आधी तो विचार तुम्हाला करावा लागणार आहे. अकॉर्डिंग टू थॉट तुम्हाला आता त्या विचारावरती आघात करावा लागणार आहे, गोलंदाजावरती आणि बॉलवरती नाही. याही वेळेला पटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक ते मात्र धावायला लागलेत. येस, सुनील नाठे यांनी मात्र ओळखला त्यांचा विचार. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, बाहेर जाणारा बॉल त्याला कट केलं. ओव्हर द पॉइंट हेड खेळण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावरती 2 धावा आल्या. 2च्या मदतीने 60च्या पुढे धावफलक पोहोचलाय. 61 ऑन बोर्ड. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत. सुनील नाठे आणि गणेश टिके हे दोघेही बॅटर खेळपट्टीवरती आहेत. त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. येणाऱ्या 10 बॉलमध्ये कमीत कमी 3 बॉल हे बाउंड्री रोपच्या बाहेर फेकावे लागणार आहेत. आणि महेश डावरे ते मात्र कशासाठी प्रयत्नशील आहेत तेही पाहावं लागेल. यावेळेला खोलवर टाकलाय बॉल. परफेक्ट यॉर्कर. जो परफेक्ट यॉर्कर म्हणतात ना, त्याचं कारण असं आहे, बॅट, फलंदाजाची बॅट आणि बॅटर फलंदाजाचे पाय या दोघांमध्ये जो छोटासा गॅप असतो ना, त्या गॅपमधनं बॉल झाला पाहिजे आणि तेच इथे महेश डावरे करून दाखवत आहे. गॅपमधनं गेलाय बॉल, बिंदी गेंद आली आहे, डॉट बॉल आलेला आहे. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. म्हणजे फटका मारला त्या क्षणी बॅटर नाराज होते. त्यांनी खाली मान घालून घेतली. त्यांना असं वाटलं की विकेट आली, परंतु त्या ज्यानंतर बॉल दुसरीकडे ट्रॅव्हल व्हायला लागेल तर विकेट किपर यांनी मात्र ती संधी सोडली. 3 धावा आल्या. 62 धावा धावफलकावरती लागल्या. 6.4 षटकाचा खेळ. 62 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सकाळच्या सत्रातली पहिली मॅच, तिचा मात्र नाणेफेक फार महत्वाचा असतो. खोलवर टाकलेला बॉल कव्हरमध्ये खेळून काढलेला आहे. पुढ्यातल्या बॉलला कव्हरमध्ये ड्राईव्ह केलं. तिथे मात्र फिल्डर आहेत. सुबक पद्धतीनं संयमानं बॉलला उचलून फेकताय. सिंगल येणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाणार आहे. 63 वरती 63 ऑन बोर्ड. वळतोय बॉल, पडतोय आणि वळतो देखील आहे, परंतु जास्तीचा वळतोय, त्यामुळे हा बॉल वाईड असेल. शेवटचा बॉल शिल्लक होता परंतु वाईड आलेला आहे. 64 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 64 ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला बॉल, हा बॉल मात्र फलंदाजाला गोंगारा देतोय. टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतली आहे मदत टीव्ही रेफरलची. DRS चा उपयोग करायचा आहे. पाहूयात हा बॉल वाईड आहे की नाही आहे. परंतु काय कमालीचा बॉल टाकलाय. गोलंदाजांची ही एक वेगळी चकमा देण्याची शैली सुद्धा आहे. म्हणजे बॉल टाकताना कन्हायचं, जोराने आवाज काढायचा आणि बॉल टाकताना लॉलीपॉप टाकायचा. आणि तो कमी गतीचा बॉल खास करून बॅटर्सला मात्र त्रास देणारा असतो. पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. मला वाटतं तिथे जे लोंढे साहेब आहेत, पाहूया चेक करतील हा बॉल वाईड आहे की नाही आहे. गणेश जगताप सर आहेत का? ओके, गणेश जगताप सर आहेत. कारण लेफ्ट आर्म बॉलिंग करतायत, ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म गोलंदाजीचा मारा करतायत. त्यातल्या त्यात राईट हँड बॅटर समोर बॉल समोर टाकून वळवला देखील जातो आहे. त्यामुळे पाहूयात हा बॉल कशा पद्धतीने कॅल्क्युलेटेडली जज केला जाईल आता आणि हा निर्णय देखील कळवला जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर संपली आहे. या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या. 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांच्या खेळाखेरीज 64 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतरची मॅच ज्यांची आहे त्या दोघेही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय.
स्वप्नील बोर आलेत आणि वा, शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर बॅटरने केलंय त्यांचं कट शॉटने हार्दिक स्वागत. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकाव. ओहो, या वेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. डाव्या दांडीवर केलाय आघात आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. यानंतर होणारी मॅच सनरायझर्स वडांगळी वर्सेस रॉयल चॅलेंजर्स वडजिरे. या दोघेही संघांच्या कर्णधाराने तयार राहायचं आहे. या दोघेही संघांमध्ये आजच्या दिवसातली सेकंड मॅच होईल. सनरायझर्स वडांगळी संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत. या दोघेही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीला देखील यायचंय. नाणेफेकीचा कक्ष तुम्हाला बोलवतोय. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. कशाला जॉईन करावं लागेल. सनरायझर्स अँड रॉयल चॅलेंजर्स प्लीज विनंती असेल. 68 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि तो बाहेरच आहे. त्यामुळे अंपायर सांगतात की हा बॉल वाईड आहे. बॅटर मात्र आर्ग्युमेंट करतायत की हा बॉल इथे पडलाय, परंतु नाही, तुमचा रिव्ह्यू देखील लॉस झालेला आहे, त्यामुळे तुम्ही आता रिव्ह्यू घेऊ शकत नाही. 59 धावा या वाईडच्या मदतीने धावफलकावरती पाहायला मिळते. 69 धावा पाहायला मिळत आहे. कव्हरमध्ये खेळलाय, फिल्डर आहेत, त्यांच्या हातातनं कॅच ड्रॉप झालाय. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि 2 कॅचेस मध्ये आपण पाहिलं 2 रन्स देखील अतिरिक्त खर्च झालेले आहेत. परंतु इथं स्ट्राईक रोटेट झाली आहे. सुनील नाटे आलेले आहेत. सुनील नाटे यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. ड्रॉप कॅचेस वरती एक सिंगलच्या मदतीने धावफलक कसं पुढे 70 ऑन बोर्ड. 70 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 बॉल अजून यायची बाकी आहेत. या 3 बॉलला एक जरी बिगिट आला आणि उर्वरित 2 बॉलवरती 2-4 सिंगल जरी आले ना तरी फायटिंग टोटल मिळणार आहे. बिगिट करायचा आहे. खांद्याचा अगदी पुरेपूर वापर केलाय, का लाजवाब बॉल हिट केलाय. सरप्राईज झालेत तिथे सुनील नाटे, कारण या गतीनं आणि या टप्प्यावरती बॉल येईल स्वप्नील बोर यांचा ही अपेक्षा नव्हती आणि लाजवाब सादर केलाय. याही वेळेला खोलवर टाकलेला बॉल स्ट्राईक रोटेट करण्यासाठी सॅक्रिफाईसची विकेट ती गमवावी लागते. रन ऑफची विकेट आली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सॅक्रिफाईस करावा लागलाय. अंकुश नाटे यांच्याजवळ आता संधी आहे, ते मात्र आता स्ट्राईक घेत आहेत स्वतःजवळ. शेवटचा बॉल खेळतील. 70 वरती थांबलाय, स्थिर आहे धावफलक. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे अँड सनरायझर्स वडांगळी नाणेफेकीसाठी तयार राहा. सत्तर वरती थांबलेला आहे धावफलक. 70 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे आजच्या दिवसातली पहिली मॅच. पहिल्या मॅचची पहिली इनिंग, पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल आणि शेवटचा बॉल तो मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळलाय. फिल्डर आहे, त्यांच्याकडनं झाली आहे चूक, त्यामुळे बॅटरने केलाय चौकार बुक. जाता शेवटच्या बॉलवर चौकाराला हे छोटस का असेना, परंतु हा छोटासा क्षण लायन्स या संघाला आत्मविश्वासाची उभारी देणारे, लढण्याची नवी उमेद देणारे. त्यामुळे पाहुयात काय होतं ते. 74 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 75 ची गरज आहे. 75 इज द टार्गेट. मुळे अटकवडे वॉरियर्स या संघासमोर आव्हान आहे 75चं. चलो अटकवडे वॉरियर्स, तुम्ही हर्डल तिथे करू नका, तुम्ही हर्डल मोकळं करा, लाईनअप करा, मैदानाच्या बाहेर जा. तर कुंदेवाडी लायन्स हे दोघं बॅटर नंतरून येतील. कुंदेवाडी लायन्स तुम्ही लाईनअप करा, मैदानाच्या आत दाखल व्हा. हा सकाळच्या सत्रातला वेळ वाचवणं आपल्यासाठी लई गरजेचं असतं. टॉस साठी बोलवलं सर खूप वेळा. चला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे अँड सनरायझर्स वडांगळे. ऑलरेडी आपण 4 कॉल दिले आहेत. विनंती असेल या. चलो मान्यवरांना देखील विनंती असेल. सन्माननीय योगेश भाऊ यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केला जाणार आहे.
वडांगणी सनरायझर्स या संघाचे करण्यात आलेले आहेत. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे, रॉयल चॅलेंजर्स वडजिरे कॅप्टन विनंती असेल या लवकर. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे कॅप्टन यायचे विनंती असेल. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे तुमची वाट पाहिली जाते. पाचवा दिवस, पाचव्यातली दुसरी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आहे रॉयल चॅलेंजर्स वडजिरे तर दुसऱ्या बाजूला आहे वडांगणी सनरायझर्स. या दोन संघांमधला नाणेफेक केला जात आहे. आदरणीय सन्माननीय योगेश भाऊ यांच्या शुभ हस्ते. पाहूयात योगेश भाऊ, नाणेफेकीचा कौल आधी कोण जिंकतं ते पाहूयात. येस, रॉयल चॅलेंजर्स वडजिरे यांचा कॉल आहे. कॉइन उडवला जातो. योगेश भाऊ, कॉइन स्पिन करायचा आहे. 2025 हा कॉल आहे आणि येस 2025 हा कॉल आलेला आहे. म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स गौरव सानप, नाणेफेक तुम्ही जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि आतापर्यंतचा स्पर्धेतला प्रवास कसा राहिला आहे? किती मॅचेस जिंकलेला आहात, किती हारलेला आहात आणि इथून पुढे जिंकणं किती गरजेचं आहे? आज जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. 4 मॅचेस झाल्या, त्यापैकी 2 जिंकलो. त्यात माझाच परफॉर्मन्स होत नाही आहे. मी कुठंतरी कमी पडतोय, पण आज 100% देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. नाणेफेक तुम्ही हारलेला आहात. नाणेफेक जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं, पण आता बॅटिंग आहे तर बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेतला प्रवास आतापर्यंतचा कसा राहिला आहे? किती मॅचेस जिंकलेला आहात, किती हारलेला आहात आणि काय स्ट्रॅटेजी आहे आता पुढे प्रवास करण्याची? आम्ही 2 मॅच खेळलेलो आहे, दोन्ही जिंकलेलो आहेत आणि आज दोन्ही जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि नो डाऊट सकाळचं सत्र सुरू आहे ना, तर मग सकाळच्या सत्राचा थोडा फायदा घेऊयात. हा निर्णय त्यांनी घेतलाय. नाणेफेक जिंकली आहे रॉयल चॅलेंजर्सने आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्टे ट्यून. मैदानाच्या आत मॅच सुरू आहे. 75ची लढाई मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जाऊयात मॅचकडे आणि tenniscricket.in माध्यमातून STPL पर्व 8व्याचा आनंद घेऊया. धन्यवाद. STPL 2025 चे आहेत तुम्ही. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. चलो सामन्याला सुरुवात करायची आहे. ची लढाई सुरू होते. बॅटिंग साठी निखिल आलेले आहेत. नौशाई केंडला महेश टावरे आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश नाटे आहेत. पहिलाच बॉल आणि ओहो हो, सकाळचं सत्र आणि त्यात पहिलाच बॉल शरीराच्या दिशेने येतोय, गोलंदाजाच्या खांद्याला लागतोय आणि काहीसा भाग गोलंदाजाच्या बोटाने देखील स्पर्श करतोय. त्यामुळे जास्तीची इजा झाली नसेल ही आपण अपेक्षा करूयात. पहिल्या बॉलवरती रिस्की धाव आली आहे. एका धावेने धावफलक सुरू झालेला आहे. महेश डावरे यांना आपण बॅटिंग स्ट्राईकवरती आता पाहत आहोत. महेश डावरे यांनी मात्र बॉलिंग करत असताना खूप प्रभावित केलंय, कालच्या दिवशी देखील आणि आजच्या दिवशी देखील. त्यामुळे 75चा पाठलाग कसा केला जातो ते पाहायचं आहे. पॉवर प्लेचं षटकं सुरू आहेत. या 2 ओव्हरमध्ये राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन ते मात्र डोकेदुखी आहे लायन्सच्या संघाला. एक खेळाडू लॉंग ऑन काऊ कॉर्नरला आहे, एक खेळाडू एक्स्ट्रा का बसला आहे. हलक्या हाताना पंच केलाय बॉल. एक सॉलिड पंच आहे. एक धाव असेल परंतु कॉन्फिडन्स बिल्डअप करणारा पंच आहे. स्वीट साऊंड, अगदी गोड आवाज जो बॅटिंगला जातो ना त्याच्या बॅटमधनं त्यांनी खेळलेल्या शॉटमधनं असाच एक गोड आवाज यायला पाहिजे असं प्रत्येक बॅटरची इच्छा असते. खोटा टाकलाय. बिग हिटचा प्रयत्न होता. लॉंग हँडचा सातत्याने उपयोग करताय निखिल सोनवणे.
त्यांना मोठा फटका खेळायचा आहे, पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा आहे, परंतु बॉल जिकडे टोलवला जातोय ना तिकडे डायरेक्ट डीपमध्ये जिथे फिल्डर आहे त्याच्याच हातात टोलवला जातोय. परंतु चांगली गोष्ट अशी आहे बॅटीत बॉल आलेले आहे, 3 बॉलवरती 3 सिंगल आलेले आहेत, म्हणजे धावफलक सुरू झालेला आहे. स्ट्राईक रोटेशन आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक याही वेळेला टिपिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. याही कव्हर ड्राईव्ह मध्ये चौथा बॉल, चौथ्या बॉलवरती हा आपण चौथा सिंगल पाहतोय. महेश टावरे ज्यांना आपण त्यांचा आपण उल्लेख करूया नामोल्लेख, परंतु तत्पूर्वी हा बॉल पाहूयात. फुल टॉस यालाही खोदून काढलं, लॉंग ऑफ मध्ये सिंगल घेतली. महेश टावरे ज्यांना आपण बॅटिंग करत असताना पाहतोय ना, आणि एक परफेक्ट लीडर देखील आहेत. इंडियन रेल्वेमध्ये ते कार्यरत आहेत आणि इंडियन रेल्वेकडून खेळतात देखील ते क्रिकेट. त्यामुळे भारतीय रेल्वेतला एक तारा सितारा आपल्या सिन्नर नगरीला मिळालेला आहे. म्हणजे क्रिकेट ड्युटीवरतीही खेळायचं आहे, क्रिकेट इकडेही खेळायचं आहे. त्यामुळे पुरेपूर क्रिकेट या शोकाचा फायदा घेत आहे. लॉंग ऑफ मध्ये कॅच कॅरी केलाय, बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में महेश टावरे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लोवर फुल टॉसला इनफिल्डला क्लिअर केलं नाही. लॉंग ऑफ ला फिल्डर नव्हता, परंतु मिड ऑफच्या मस्तकावरनं खेळण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला आणि त्याचमुळे जाता जाता या षटकात विकेट आली आहे महेश टावरे. बॅक टू द डगआउट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. फीज नाही लागणार, इकडे फीज मागता ना, तिथे फीज नाही. इथंच सांगा ना, इथं सांगा ना. नाही ना, मला सांगा ना. बाकीच्या प्रोफाईल आहे ना, इथं जायचं. हां, इथे हा फोटो आहे. सुनील नाटे आलेले आहेत, डावकुरे हाताचे गोलंदाज. आता मात्र तुमच्याजवळ लेफ्ट हँड बॅटर नाही आहेत. लेफ्ट हँड बॅटर तुमचे महेश टावरे बाद झालेत, त्यामुळे सुनील नाटे तुमच्यावरती आता हल्ला बोल करणार आहेत, तुम्हाला नक्कीच त्रास देणार आहेत. 5 धावा पहिल्या षटकात आल्या, जशास तसं उत्तर देण्याची सुरुवात झाली आहे. कारण पहिल्या डावाची सुरुवात ज्यावेळी झाली तेव्हा सुद्धा पहिल्या डावात पहिल्या षटकात 6 धावा होत्या. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, संयमाचा बांध तिथेही फुटलाय, टॉपेज लागलेला आहे. मिड ऑनला फिल्डर आहे, त्यांच्याकडनं झाली आहे चूक. पहा मित्रांनो, पर्व 8वा आपल्या भेटीला आलाय. दरवर्षी STPL ची कमिटी अर्थातच सिन्नर स्पोर्ट असोसिएशन काही ना काही वेगळं घेऊन येतं आणि यावर्षी पहिल्यांदा गणेश सर नाशिक जिल्ह्यात, अख्ख्या नाशिक जिल्ह्यात कुठल्या प्रीमियर लीगचं ऑफिशियल ॲप असेल तर त्या टुर्नामेंटचं नाव आहे STPL. STPL या नावानं प्ले स्टोअरवरती ऑफिशियल ॲप आहे, iOSला देखील ॲप आहे. त्यामुळे तुम्ही जायचंय, ते ॲप डाउनलोड करायचंय, लाईव्ह स्ट्रीम तिथे तुम्हाला पाहायला मिळेल, सगळ्या घडामोडी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. म्हणजेच काय तर तुम्ही STPL या परिवारातील सदस्य व्हाल. जर तुम्ही ते ॲप डाउनलोड केलं ना तर तुम्ही STPL या परिवारातील सदस्य व्हाल, सिन्नर क्रिकेटचे तुम्ही सदस्य व्हाल आणि तिथे जाऊन तुमची स्वतःची एक प्रोफाईल देखील आहे. त्या प्रोफाईलवरती तुम्ही स्वतःचा STPLच्या किटवरचा, STPLच्या जर्सीवरचा फोटो देखील अपलोड करायचा आहे. म्हणजे काय तर ऑर्गनायझर्सला तुमच्या माध्यमातून ऑर्गनायझर्सला शिस्त मिळेल. तुमचा एक प्रयत्न, तुमचा एक चांगला प्रयत्न स्पर्धेला अजून मोठं करेल. त्यामुळे मुलांनो, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुमच्या किटवरचा स्वतःचा सेल्फीचा जरी फोटो टाकला ना तरी चालेल, परंतु तुमचा फोटो तिथे प्रोफाईलला अपलोड करा. आणि विशेष गोष्ट काय माहिती आहे, आपल्या क्रिक हिरोजला आपल्याला फीज पेड करावी लागते, परंतु या ॲपवरती आपल्याला कुठलीच फीज नाही आहे, विदाऊट फीज आहे. त्यामुळे STPLचं ॲप नक्कीच डाउनलोड करा. खोलवर टाकलेला बॉल ओव्हर द कव्हर्स, लाजवाब स्ट्रोक. या स्ट्रोकला फक्त एवढंच म्हणू शकतो, ब्युटिफुल, ब्युटिफुल स्ट्रोक. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 10 धावा धावफलकावरती लागले आहेत. थोडंसं रिलॅक्स आपल्याला पाहायला मिळतोय. 10 रन्स ऑन पोच. पाहूयात पुढचा बॉल शेवटचा असेल हा पॉवर प्लेचा. हलक्या हाताने टॅप केलाय,
टॅप अँड रनची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. गलितनं फिल्डर येत आहे बॉलवरती, ते बॉलला अडवताय, थांबवताय, शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावाच्या मदतीने 2 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 11 गडी बाद आहे 1. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. अकरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. 36 बॉल शिल्लक आहे. 36 मध्ये 64ची गरज आहे असं या मॅचचं स्वरूप आहे. नवीन गोलंदाज आलेत गणेश ढिगे. पॉवर प्ले देखील संपलाय. बाउंड्री रोप जवळ आता 5 क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर्सला फिल्डर आहे, लॉंग ऑफला आहे, लॉंग ऑनला आहे, कॉर्नर आणि मिड विकेटला आहे. तिसरं षटक, तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटने बॉलचा तिथे मिलाफ होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. विकेट करायचं आहे परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. आता मात्र ह्या मॅचला ऑपरेट केलावं लागेल. नक्कीच कशा पद्धतीने ऑपरेट केलं जातं ते देखील पाहावं लागेल, कारण बॉल आणि रन हे अंतर कसं आहे ना ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. यावेळेला विकेट केलाय आणि येस क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त चेंडूला बघत उभे राहत आहे, कारण चेंडू हवेत न होतोय फरार. धावा येत आहे 6. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच जे आपण STPL च्या प्रवासाबद्दल चर्चा करूयात. तसं पाहायला गेलं तर सन्माननीय किरणजी भंडारी आणि सन्माननीय किरणजी गोजरे या दोन मित्रांनी एकत्र येऊन सिन्नरच्या क्रिकेटला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. साई सोशल क्रिकेट क्लब सन 2013 पासून सुरू झाला, त्यामुळे साई सोशल क्रिकेट क्लब सन 2013 पासून कार्यरत होता. क्रिकेटच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला एकत्र आणणं आणि क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टींमध्ये क्रांती करत राहणं यासाठी साई सोशल क्रिकेट क्लब प्रयत्नशील होते. सन 2013 पासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू 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 पुढे येत गेला आणि STPL ची स्थापना झाली सन 2018 मध्ये. असं पाहायला गेलं तर SSA ही देखील स्पेशल असोसिएशन 2023 मध्ये आली, परंतु ती ऑर्थराइज असोसिएशन होती. अनऑर्थराइज असोसिएशन जी होती ती या नावाने होती की साई सोशल क्रिकेट क्लब. त्यामुळे साई सोशल क्रिकेट क्लबने फार क्रांती केली आहे अख्ख्या सिन्नरच्या क्रिकेटमध्ये. त्यामुळे एक छोटंसं रोवलेलं बीज आज मात्र सिन्नरच्या मातीत प्रत्येक क्षेत्रात ते मात्र क्रांती करताना पाहायला मिळतोय. एक सदस्य नाही तर आज 50 पेक्षा जास्त सदस्य STPLच्या ऑर्गनायझिंग कमिटीतले सदस्य आहेत. त्यामुळे सर्वांचं कौतुक असेल. प्रत्येकानं खास करून एकत्र राहणं, प्रत्येकानं खास करून एकोप्याने राहणं, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांबद्दल तेवढी रिस्पेक्ट ठेवणं ही STPLच्या परिवारातली ओळख आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक असेल. खास करून किरण भंडारी, किरण गोजरे यांनी साई सोशल क्रिकेट क्लबपासून जी सुरुवात केली आहे ना, आज ते यशस्वी झालेलं आहे. आज तो यशस्वीतेचा क्रांतिकारक दिवस STPL पर्व 8व्यात आपण पाहतोय, अनुभवतोय. षटकार, चौकार, 2 बिगीट आपण पाहिलीत. 22 धावा धावफलकावरती आहेत, परंतु हा निर्णय काय आहे त्यावरती आपल्याला नजर ठेवलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आउटसाइड द क्रीज बॉल आहे की नाही आहे ते आता पाहिलं जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा बॉल.
फ्री हिटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, पार्टरी बॉलचा संपर्क नाही, किंबहुना नॉन सेकंड वरून एक बाईटची धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न नाही. म्हणजे दिघे साहेब तुम्ही सरस ठरलेला आहात. फ्री हिटच्या बॉलवरती कुठली धाव नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. बिग हिट केलाय, फटका फसलाय, फिल्डर आहे ते खाली बॅट चेंडूच्या खाली येत आहे. कॅच कंप्लीट. अजून एक नो बॉल. ट्विस्ट ट्विस्ट आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नो बॉल्स पे नो बॉल्स, नो बॉल्स पे नो बॉल्स. अजून एक बॉल आणि तो देखील आउटसाइड द क्रीज. कदाचित की ओव्हरस्टेपिंग, ओव्हरस्टेपिंग सर, आउटसाइड द क्रीज. येस, आउटसाइड द क्रीज आहे. नो बॉल, नो बॉल वरती कॅच, कॅच ड्रॉप ही झाला नाही, सॉरी कॅच कॅरी झाला, परंतु नो बॉल असल्यामुळे रनआउटची विकेट घेण्याचा प्रयत्न झाला. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 1ला 1 जोड आलाय, परंतु अजून एक फ्री हिटचा बॉल. आता मात्र बॅटर वेगळे आहेत. आता नवीन बॅटर आहेत सिद्धार्थ. फ्री हिटचा बॉल, तो पुल केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर येत आहे परंतु नाही. बॉल ज्यावेळी मैदानावरती ग्राउंडेड होईल ना तर भन्नाट पद्धतीने टॉस होतोय आणि व्यासपीठामध्ये जाऊन असं नसतो होतोय. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. हे षटक थोडंसं मागणं पाहायला मिळालं. 18 धावा खर्च झालेल्या आहेत आणि या 18च्या मदतीने आफ्टर द 3 overs 29 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 1, 29ला 1. आणि आता या मॅचचं समीकरण जर का आपण पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 मध्ये गरज आहे 46ची. डीजे पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. खोलवर टाकलेला बॉल कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. तीस धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत, परंतु येणारे 29 चेंडू शिल्लक आहेत. 29 मध्ये 45ची गरज आहे. सिद्धार्थ यानं मात्र फ्री हिटच्या बॉलवरती लाजवाब स्ट्रोक खेळला होता. खोलवर टाकलेला बॉल हा देखील आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा बाहेर आहे. गोलंदाज मात्र आर्ग्युमेंट्स करताय, परंतु नाही स्वप्नील कपिल आहे श्रीगोंद्याहून इथे ॲज अ अंपायर का दाखल झालेले आहेत, तर मग तितका लाजवाब कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर मग असलेल्या बॉलवरती वाईट तो आपल्याला पाहायला मिळतो. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 29 बॉल 44ची गरज. बत्तीस धावा धावफलकावरती. निखिल आणि सिद्धार्थ या दोघांची जोडी खेळते. फुलर लेथवरचा बॉल कट केलाय फ्लाइंग स्लिप मध्ये. फिल्डर ते बॉल लाडवत आहे. सिंगल्स, आणि आता सिंगल्स ते मात्र रोखणं गरजेचं नाहीये, कारण मॅचला आता दूर न्यायचा असेल, लायन्स या संघाला मॅच जिंकायची असेल तर डॉट बॉल वरती त्यांना निर्भर राहावं लागेल. विकेट त्यांना खेळू देता येणार नाहीये. यावेळेला हो काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. फॉलो केलं बॉलला, खोदून काढला आणि डीप पॉइंटच्या क्षेत्रात, परंतु तितक्याही पेक्षा कमालीची फिल्डिंग. ओहो काय फिल्डिंग केली आहे. कुंदेवाडी लायन्स या संघात, लायन्स या शब्दाला सिंहाची दहाड ती आपल्याला ऑफ साइडला पाहायला मिळते. काय धावलाय, कमाल धावलाय. म्हणजे डीप कव्हर्स मधनं तुम्ही स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात, डीप पॉइंटच्या क्षेत्रात इतक्या वेगाने धावलाय ना, लाजवाब. हॅट्स ऑफ टू यू मित्रा. भूषण नाव आहे त्या फिल्डरचं.
तू काय स्ट्रेच केली असेल बॉडी, काय वॉर्मअप केला असेल सकाळी आणि काय धावलेला आहे. कमाल कमाल आणि कमाल, लाजवाब, इम्प्रेसिव्ह रनिंग पाहायला मिळाली. म्हणजे बॅटिंग करणारा संघ काय करतोय खेळपट्टी महत्वाचं नाहीये, बॉलर काय करतोय महत्वाचं नाहीये, परंतु या फिल्डरने मात्र मनं जिंकली आहेत. कमालीचा रन चेस होता. याही वेळेला बिगिट केला, याही वेळेला कव्हर्स मध्ये चेंडू हवेत आणि तोच फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो इन फ्रेम भूषण. परंतु मागारून शुभम आले, त्यांनी क्विक थ्रो देखील फेकलाय. बॅटर पोहोचलेत, 2 धावा आलेल्या आहेत. येस सर, एक रन शॉट आहे, एक रन शॉट आहे आणि 1 धाव शॉट आहे. त्यामुळे 37 ऑन बोर्ड, 25 बॉल 38 ची गरज, शेवटचा बॉल शिल्लक. आता मात्र बिगिटचा शोध तो घेतला जातोय. खोदून काढायचा होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु नाही. शेवटच्या बॉलवर कुठली धाव नाहीये. या षटकात आल्या 8 धावा, एकही बिगिट आलेला नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला. आतापर्यंतच्या 4 षटकांमध्ये 37 धावा लावलेल्या आहेत आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 38 बनवायच्या, म्हणजे बरोबरीच सुरू आहे सामना. आतापर्यंत जसे खेळलेत बॅटिंग वाली टीम, तसंच येणाऱ्या 4 षटकांमध्ये देखील खेळायचं आहे. ड्रिंक्सचा ब्रेक आहे. राजू भाऊ सावंत चाललेत मैदानाच्या ड्रिंकची ट्रॉली घेऊन. पाहूयात काय प्लॅनिंग केली जाते. डीजे ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एसटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. चोवीस बॉल 38 ची गरज. नवनाथ माळी आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. काय घडणार या मॅच मध्ये, कारण आता ही मॅच बरोबरीत सुरू आहे. ओमकार प्रिंटिंग प्रेसचे सर्वेसर्वा विनोद भाऊ दंताळ, एक हसतमुख चेहरा, एक लाजवाब व्यक्तिमत्व, ते देखील आलेत आणि गेलेत सुद्धा, परंतु येत जात रहा विनोद भाऊ. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सिंगल आली आहे. 5व्या षटकाचा पहिला बॉल आपण पाहिला. यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल ना, ते देखील महत्वाचं असणार आहे. तो निखिल आणि सिद्धार्थ हे दोघं एफर्ट्स देत आहेत, एफर्ट्स लावता देखील आहेत. खोलवर टाकलेला बॉल, मनगटाचा वापर करत ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु कदाचित बॅट फिरली आहे आणि त्यामुळे लॉंग ऑफला हा बॉल गेलाय. पायावरचा बॉल लॉंग ऑफला जाणं थोडंसं सरप्राइझिंगली आहे आणि आश्चर्यचकित करणारा आहे, त्यामुळे ऍक्सेप्ट इट. लॉंग ऑफला गेलाय बॉल, एक सिंगल आली आहे. 39 धावा धावफलकावरती. 22 बॉल 36 ची गरज. नवनाथ माळी चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलाय. या वेळेला बॉल चुकलाय, पूल केलाय, पूल फसलाय आणि येस, पूल कोसळलाय. फलंदाज बाद होतोय. मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे. ही विकेट या मॅचला टर्न देणारी असेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्क्वेअर किंवा फाईनला खेळू शकले असते, परंतु नाही. लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र त्यांचा प्रयत्न फसतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
स्वप्नील लोणारे आलेत आणि पहिलाच बॉल हो 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 काय लाजवाब खेळलेत. लोवर फुलटॉस दिशा दिली आणि चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा. 4 धावा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. स्वप्नील लोणारे आले आणि स्वप्नील लोणारे पहिल्याच बॉलवरती चौकार घेऊन आले. 43 धावा धावफलकावरती. आता येणारे 20 बॉल शिल्लक. 20 मध्ये 32 ची गरज. 20 बॉल 32 रन. रोमांचक मॅच पाहायला मिळते. खरं तर याच्या आधीचा जो फलंदाज बाद झाला ना त्याची देखील हीच चूक झाली. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पूल करायचा होता तर स्क्वेअर लेग किंवा फाईव्ह लेगच्या क्षेत्रात केला असता. 4 धावा सहज मिळाल्या असत्या. इथे या फलंदाजाने चूक केली नाही. पायावरचा बॉल फ्लिक केला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल टॅप केलाय. बॉलर आलेत बॉलवरती. डॉट बॉल आलाय. बचावात्मक डिफेन्स आणि तो बचावात्मक डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल आणि यावेळेला भिंगरी बनवलाय. चेंडू सुसाट वेगाने निघालाय परंतु हो फिल्डरचं कौतुक करावं लागेल. मिसकम्युनिकेशन. संवाद तुटलाय. डायरेक्ट हिट लागला असता तर मग बॅटर आउट झाले असते. काय घडलंय. चेंडू इतक्या वेगाने निघाला होता त्यापेक्षा दुपटीच्या वेगाने पहिल्यांदा इन फ्रेम आपल्याला तो फिल्डर चेंडूपेक्षा जास्तीच्या वेगाने धावताना पाहायला मिळाला. त्यामुळे हा बॉल अडवता आला. चांगली फिल्डिंग. 1च धाव असेल. या षटकात आल्या फक्त 7 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. 44 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 31 ची गरज. म्हणजेच काय आता प्रति षटक 10.33 ची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 रन्स. ते मात्र मॅन्डेटरी असेल. दरम्यानच्या काळात एक शुभागमन होताना आपण पाहत आहोत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि हेच बॅटिंग पॉवर प्लेचं षटक या मॅचला नवा वळण देणार आहे. कारण फक्त 3 खेळाडू हे बाउंड्री रोप जवळ आहेत. खोलवर टाकलाय बॉल. लाजवाब बॉल. विकेटचं पतन आहे का. हो विकेटचं पतन आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि बॅटरला निघावं लागेल आता तंबूचा आसरा घेण्याकडे. इथे मात्र बिग मिस्टेक केली आहे. कारण डगआउट मधून आवाज येत होता रिव्ह्यू घे परंतु नाही. बॅटरने रिव्ह्यू घेतलेला नाही आहे. पंचाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयावरती ते ठाम आहेत. दरम्यानच्या काळात एक शुभागमन होताना आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांनी आयोजन समितीच्या शब्दाला मान देत प्रायोजन देखील दिलेलं आहे. आणि STPLची स्पर्धा मोठी होताना आपण पाहत आहोत ना तर त्यातले अजून एक प्रमुख चेहरे आपल्याला व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक आदरणीय सन्माननीय डॉक्टर दिलीप गुरुळे साहेब आणि सिन्नर सायकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नितीनजी जाधव साहेब दोघांचं STPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. हार्टली वेलकम. नक्कीच येस डाऊटफुल रिव्ह्यू घेऊ शकतात. हा उल्लेख आपण याच्या आधी मला वाटतं परवाच्या दिवशी पण आपण घेतला होता रिव्ह्यू. कारण बॉल टप्पा पडलाय की नाही पडलाय त्यासाठी रिव्ह्यू ऑन आहे. फक्त एजसाठी नाही आहे. बाकी या टप्प्यासाठी रिव्ह्यू होता. 44ला 3. पाहूयात पुढचा बॉल. खोलवर टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु त्यावरती 1च धाव येणार आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्यात या सिंगलच्या मदतीने. आता 16 बॉल आणि 30 ची गरज. बॅटरला मात्र वॉर्न करताना अंपायर आपण पाहतोय. विकेटच्या मधनं पळायचं नाहीये यासाठी सांगितलं जात आहे. सुनील नाठेचं हे षटक जे असेल ना ते कमालीचं असणार आहे. महत्वाचं असणार आहे. खोलवर टाकलेला बॉल तिथेच मात्र विकेट किपरच्या आजूबाजूनं गोंगारा देतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. 3च क्षेत्ररक्षक ते मात्र बाउंड्री रोप जवळ आहेत. तरी सुद्धा आमच्या जवळ एक ब्रह्मास्त्र आहे असं लायन्सचा संघ सांगतोय आणि त्या ब्रह्मास्त्राचं नाव आहे सुनील नाठे. 3 बॉल टाकलीत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत.
एक विकेट देखील घेतली आहे. 15 बॉल 29 ची आता गरज आहे. 15 बॉल 29 रन. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली अटकवडे वॉरियर्स या संघाने. कमी आकड्यावरती थांबवलं देखील होतं. फुल टॉस बॉल कव्हर मध्ये टॅप केलाय. फिल्डर आहेत आणि त्यांच्याकडनं बॉल सुटलाय, निसटलाय चेंडू. तो मात्र थांबणार नाहीये. मैदानाला गुदू 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 करत सीमा पार होतोय परार. येथील धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. थँक्यू सो मच डीजे. फार गरजेचा होता हा चौकार, फार महत्वाचा होता हा चौकार, खास करून अटकवडे वॉरियर्स या संघाला आलाय. 14 बॉल 25. यावेळेला ओव्हर द बॉलर हेट पंच केला. बॉल एक धाव घेतली आहे. नाही, नॉनस्ट्राईक एंडचे बॅटर जे होते ना त्यांनी मागे बॉलला बघण्यात जास्तीचा वेळ वाया घातला. एका धाव्यावरती समाधानी. 51 धावा धाव फलकावरती. 13 बॉल 24 ची गरज. हा शेवटचा बॉल आहे बॅटिंग पॉवर प्लेचा. लास्ट बॉल ऑफ द बॅटिंग पॉवर प्ले. जे फिल्डर उभे आहेत ते सर्वच्या सर्व समोरच्या क्षेत्रात उभे आहेत. शेवटचा बॉल कुठे टाकला जातो आणि कुठे खेळला जातो ते आपल्याला आता पाहायचं आहे. 13 बॉल 24 ची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न, लॉंग हँडचा उपयोग केला. एक धाव गेली आहे. पोहोचलेत बॅटर तर पोहोचलेत, परंतु तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. अतुल सर ॲज अ स्क्वेअर लेग पंच आहेत, त्यांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. पाहूयात. रनआउटची विकेट आहे की नाही आहे ते आता चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ ग्रीन सिग्नल. नॉट आउट आहेत बॅटर. 2 धावा, 1 धाव ती कंप्लीट आहे. 52 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे, परंतु येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये गरज आहे 23 ची. 12 बॉल 23 रन. मॅच रोमांचक स्थितीत. 12 बॉल 23 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश दिघे आहेत, ज्यांनी पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे अटकवडे वॉरियर्स हा संघ प्रयत्नशील असेल या षटकात देखील तितक्याच धावा घेण्याचा, परंतु गणेश दिघे साहेब ते मात्र विसरण्याचा प्रयत्न करतील पहिल्या षटकाला. नाही, अपयश ठरतायत. बॉल वरती बॅट जायला उशीर होतोय. सातत्याने फक्त लॉंग हँडचा उपयोग केला जातोय. फक्त आणि फक्त लॉफ्ट करण्याचा उपयोग केला जातोय. बॉलला फॉलो केलं जात नाहीये. बॉलला फॉलो करून खेळलं जात नाहीये. नजर ती मात्र कुठेतरी चुकतीये बॅटरची. नजर शेवटपर्यंत ठेवावी लागेल. 11 बॉल 23 ची गरज. याही वेळेला खोलवर टाकलाय. परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि तो परफेक्ट यॉर्कर फक्त 1 धाव देते. एका बॉलने या मॅचचं आता चित्र पलटणार आहे. 10 बॉल आणि 22 ची गरज. अटकवडे वॉरियर्स हा संघ या मॅचला सहज जिंकू शकला असता. काल देखील आपण असंच पाहिलं. फार लो स्कोरिंग मॅच होती आणि ती शेवटच्या काही क्षणात अटकवडे वॉरियर्स जिंकले होते. दहा बॉल 22 ची गरज आहे. बॉलरने मात्र चांगला बॉल हाताळलाय. लाजवाब बॉल. एक डॉट बॉल. हा एक डॉट बॉल आला ना तर कुंदेवाडी लाईनच्या डगआउट मधनं सुद्धा आणि मैदानाच्या खेळाडूंच्या हातातनं सुद्धा टाळ्यांचा अगदी गजर व्हायला लागलाय. नाही. पाय जागेवरती उभी आहेत. पाय चालवली जात नाहीयेत. शफल होत नाहीयेत. जागा ती सोडत नाहीयेत बॅटर आणि त्यामुळे गोलंदाजी करणारा संघ किंबहुना खास करून दिघे साहेब अर्थातच ते मात्र वर्चस्व गाजवतायत फलंदाजावर. 4 बॉल टाकली आहेत. 5वा बॉल येतोय. 5वा बॉल तो बिगिट केलाय का? लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर्स मधनं बॉल. लाजवाब एपट शुभम माळी. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाईल. फॉर शुअर शॉट. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाणार आहे. पाहुयात फिल्डरची बॉडीचा स्पर्श बॉल हातात असताना बाहेर झालाय का ते पाहिलं जाईल.
12वा प्लेयर स्कोररसाठी असतो, टी व्ही स्क्रीनवरती पाहण्यासाठी नाही, कारण आपल्याजवळ ॲज अ तिसरे पंच दोन तिसरे पंच आहेत, त्यामुळे ते योग्यच निर्णय देतील. खास करून tenniscricket.in ची सुद्धा टीम आहे, 365 दिवस ते तेच कामं करतात, त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा, क्रिकेटमध्ये कुठल्याही गोष्टीला चुकीच्या गोष्टी होणार नाही. परंतु फार महत्त्वाचा निर्णय आहे. शुभम माळी होता, मला वाटतं डीपमध्ये तिथे शुभम माळी. एफर्ट्स कमालीचे होते, तो आता हा निर्णय काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. काळजाचा ठेका वाढवणारा निर्णय असेल हा, निर्णय अगदी कॅल्क्युलेटेडली दिला जाईल, त्यामुळे आता कमेंटेटर सुद्धा तिकडे जातील, कारण ते विवरण देखील सांगावं लागणार आहे. बॉल कसा, काय, कुठे, काय एफर्ट्स केलाय. स्क्रीन आपल्याजवळ एक्स्ट्रा नाही आहे. लोंढे साहेब सुद्धा आहेत आपल्याजवळ ॲज अ तिसरे अंपायर म्हणून, त्यामुळे लाईव्हला सगळं दाखवलं जात आहे. बॉल कशा पद्धतीने अडवलाय, कशा पद्धतीने थांबवलाय, नेमका बॉडी नेमकी कुठे गेलेली आहे ते आता चेक केलं जात आहे. परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. मित्रा, तुझे एफर्ट्स लाजवाब होते आणि लाजवाब आहेत. सेफ. 55ला 3, 55. आता 7 बॉल 20 ची गरज. हा शेवटचा बॉल महत्वाचा आहे. या शेवटच्या बॉलवर बिग हिट येणं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी गरजेचं आहे. शेवटचा बॉल आणि एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळलाय, फिल्डर पोहोचलेत आणि येस, त्याला मात्र गोंगारा दिलाय बॉलने. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल गेलाय सीमा पार, त्यावरती धावा आलेल्या आहेत 4. त्यामुळे आता या मॅचचं समीकरण पलटलंय. शेवटचे बॉल शिल्लक राहणार आहेत 6 मध्ये गरज आहे 16ची. 6 बॉल 16 रनवर आली आहे मॅच. परंतु एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडचिरे या संघाने तयार राहायचं आहे लाईनअप करून फिल्डिंगसाठी. आपल्याजवळ वेळ कमी आहे, त्यामुळे गौरव सानप, मला वाटतं सुजित चव्हाणके अँड कंपनी, तुम्ही सर्वांनी तयार राहायचं आहे. तुमच्या संघाला एकत्र करून ठेवायचं आहे. जशी ही मॅच संपेल तसं लगेचच लाईनअप करा आणि मैदानाच्या आत दाखल व्हा. चलो चलो ऑरेंज आर्मी, लायन्स, तुम्हाला मात्र हर्डल मोकळं सोडावं लागणार आहे. वेळ वाचवा, वेळ वाचवा. ऑफिशियल पंच विनंती असेल, अतुल सर आणि स्वप्नील सर या दोघांना आपण पाहिलं या मॅचमध्ये ॲज अ ऑफिशियल अंपायरिंग करताय. खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. तिसरे पंच म्हणून लोंढे साहेबांनी देखील खूप चांगला निर्णय दिला. लोंढे सरांनी, जगताप सर देखील होते तिथे, त्यामुळे या 4ही पंचांची कामगिरी या स्पर्धेत लाजवाब राहिली आहे. प्रत्येक निर्णय अगदी कसून पाहिला जातो, अगदी चातुर्याने दिला जातो. नवनाथ माळी आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉल 16 साठी पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये, चेंडू हवेत. आता मात्र शुभम चेंडूच्या खाली आणि तो कुठलीही चूक करणार नाहीये. विकेट, विकेट आणि विकेट आली आहे. फटका मारण्याची प्रोसेस होती ना, तीच नेहमी फसत होती या फलंदाजाची. लॉंग हँडचा उपयोग केला जात होता, परंतु कॅल्क्युलेटेडली फटका कुठे खेळायचा तो खेळला जात नव्हता. फटका फसला, विकेट आली. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि 5 मध्ये गरज आहे 16ची. पाच बॉल 16 रन. या सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 2 बिग हिट आले ना, तर या मॅचचं समीकरण पलटणार आहे. मॅच रोमांचक स्थितीत आहे. सकाळचं सत्र. जगताप सर, थंड थंडगार वारे वाहत आहे, परंतु मैदानाच्या आत मॅच गरम झाली आहे. प्रत्येकाचे जे बाहेर उभे आहेत ना, त्या प्रत्येक प्रेक्षकाचे हात खिशात आहेत, परंतु नाही, कोवळ्या उन्हात या दोघही संघांची मॅच ती मात्र गरम झाली आहे, हिट झाली आहे. यावेळेला एक शॉकबस मध्ये उडाला, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर पोहोचलेत, परंतु त्यांच्या बॉडीला ब्रश करत चेंडू होतोय फरार. चौकार. 4. फरार झाला बॉल, फरार झालाय बॉल. 4 धावा आलेल्या आहेत. 9 वळणं आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र 4 बॉल 12 रन. नक्कीच उत्तम कर्डेल,
उत्तम कर्डेल जसे बॅटिंगला येत होते ना तशी चर्चा सुद्धा सुरू होती. उत्तम कर्डेल मारतील, उत्तम कर्डे मारेगा ही चर्चा सुरू होती आणि मारलाय, चौकार तर मारलाय. आता 4 बॉल आणि 12ची गरज. नक्कीच नाशिक जिल्हा परिषदेत ॲज अ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, म्हणजेच आमच्याच बिरादरीतले आहेत. त्यामुळे शिक्षक काही करू शकतात, शिक्षक एका पिढीला घडवू शकतात, शिक्षक एका पिढीला बिघडवू सुद्धा शकतात, शिक्षक काहीही करू शकतात. त्यामुळे शिक्षकांवरती हे जग आहे. त्यामुळे शिक्षक इथे सुद्धा खेळपट्टीवरती दाखल झालेत आणि नक्कीच पहिल्याच बॉलवरती चौकार देखील त्यांनी ठोकलेला आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 12ची गरज आहे. चौकार आला, बॉल हरवला आणि नवा ट्विस्ट असा झाला की आता मैदानाच्या आत नवा बॉल गेला. मिळालाय बॉल, मॅच बॉल मिळालाय. चार बॉल 12 साठी मॅच ती मात्र ऑन झाली आहे. फुलटॉस बॉल परफेक्ट यॉर्कर आहे. एक धाव आली आहे, एक धाव आली आहे. एका धावाने स्ट्राइक रोटेशन होणार आहे. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. 3 मध्ये 11ची गरज, 3 मध्ये 11ची गरज. उत्तम कर्डेल यांनी मात्र एक चौकार एक सिंगल काढला. आता सागर जवळ स्ट्राइक दिली आहे. सागरनं 7 बॉल खेळली आहेत, 12 धावा त्यानं भरवलेल्या आहेत. खूप वेळ सागरनं या खेळपट्टीवरती काढलेला आहे. पाहूयात या 3 बॉल मध्ये एखादा विकेट येतो का, काय घडतं या मॅच मध्ये. 3 बॉल 11ची गरज. लॉफ्ट मध्ये होता, स्लॉट मध्ये बॉल होता, ओव्हर पिच बॉल, परंतु एलिव्हेशन नाही. अलॉंग द कार्पेट बॉल खेळलेला आहे. 9 सेकंडला बॉल फेकला आणि येस 9 सेकंडला बॅटर बाद झालेत. ओव्हर पिच बॉल मिळालेला होता, परंतु त्यावरती काहीही करता आलेलं नाहीये, बिगिट आलेला नाहीये. डबलच्या प्रयत्नात बॅटर आउट. 9 सेकंडला बॅटर आउट आहेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. लेंथ बॉल हिट केला आणि या बॉल वरती नक्कीच टिक केला विषय. आता 1 बॉल 10ची गरज. नाणेफेक पराभूत झालो म्हणून काय झालं, सकाळच्या सत्रातली पहिलीच मॅच नाणेफेक पराभूत होऊन बॅटिंग केली आणि त्यानंतर सुद्धा मॅच जिंकता येऊ शकते हे मात्र दाखवलंय. कुंदेवाडी लायन्स या संघाच्या गोलंदाजांनी, फिल्डर्सने लाजवाब एफर्ट्स दिले आहेत, लाजवाब ताकद देखील लावली आहे. शेवटचा 1 बॉल 10ची गरज. आणि शेवटच्या बॉलवर नक्कीच कुठली धाव नाहीये. स्कोर डिफेंड करत असताना कुंदेवाडी लायन्स हा संघ जिंकतोय, तर अटकवडे वॉरियर्स या संघाला पराभवाची चाक चाखावी लागते. अ व्हेरी हार्ड लक अटकवडे वॉरियर्स, परंतु बेस्ट विशेष खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुंदेवाडी लायन्स या संघाला देखील. चलो मॅन ऑफ द मॅच आपण पाहूयात आणि मॅन ऑफ द मॅच आहेत नवनाथ माळी.
ज्यांनी 2 ओव्हर टाकल्या, 13 रन्स दिले आणि 2 विकेट्स घेतले, ते ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. नवनाथ माळी यायचंय तुम्ही आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. परंतु एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे लाईनअप करा आणि मैदानाच्या आत दाखल व्हा. सुजित चव्हाणके, गौरव सानप मला दिसत आहे. प्लीज विनंती असेल तुम्हा सर्वांना मित्रांनो, लाईनअप करा आणि लगेचच मैदानाच्या